जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वांना प्रथम वंदन नमस्कार करतो। समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने जे 12 वर्ष भारत भ्रमण केलं, जे बघितलं ऐकलं, त्याचा बारकाईने विचार करत करत त्याचा अभ्यास केला आणि तो सगळा अभ्यास, तो सगळा बोध दासबोध या ग्रंथामध्ये समाविष्ट केला। म्हणजे काय आहे हेही दाखवलं आणि कसं असायला हवं तेही दाखवलं। मागच्या वेळेला आपण शब्द कसा असावा, शब्द कसा बोलावा याचा उहापोह केला, याचं चिंतन केलं। आता या शब्दाच्या माध्यमातून जेव्हा आपण समाजामध्ये मिसळतो, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला माणसाने कसं असायला हवं, काय करायला हवं। समर्थ म्हणतायत, लोकी बरे म्हणा या कारणे भल्यांस लागते सोसणे। आजची ही जी ओवी आहे ही 12व्या दशकातल्या दुसऱ्या समासातली 13वी ओवी आहे। लोकी बरे म्हणा या कारणे भल्यांस लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय। भल्यांस लागते सोसणे म्हणजे समाजाच्या मनाची, समाज मनाची जी क्रिया आहे, सुख आहे, दुःख आहे, क्रोध आहे, आवेग आहे, संतोष आहे, भय आहे, हे त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय, त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही। आणि अशा वेळेला त्यांना जे दुःख आहे, त्यांना जे भय आहे, त्याचा अनुभव आपण सोसून स्वतः
जर त्याचा विचार केला तर आपल्याला त्याच्यातनं मार्ग आपल्याला त्यांना सांगता येतो, मार्ग शोधता येतो. आपण पाहिलेलं आहे मागे, समर्थ म्हणतायत, आपणास चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला पारखीत जावे. म्हणजे नुसतं शब्द ज्ञान असून उपयोग नाही, तर अनुभव महत्वाचा आहे. शब्द हवाच चांगला, पण त्याच्या बरोबरीला जर अनुभव असेल, बहुत भल्यांस लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय. नुसती वाक्पटुता असून उपयोग नाही, अनुभव त्याच्या गाठीशी असेल तर तुम्ही समाजामध्ये प्रस्थापित होऊ शकता. आपलं कर्तृत्व, आपलं ज्ञान समाजापुढे मांडू शकता. हे समर्थांना इथे म्हणायचं आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊन या. आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानातनं आपण विचार करतोय, पण समोरच्याचा विचार काय आहे, त्याच्यातलं अंतर जे आहे आपल्या विचारांमधलं आणि त्याच्या विचारांमधलं, हे कमी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या समाजाशी एकरूप त्याच्यासाठी होणं अत्यंत गरजेचं आहे. अंतरे जाणावे परांतर म्हणजे ते ओळखून त्याचं त्या अंतर जे आहे ते कमी कमी करायचं आहे. परांतर होऊ नये म्हणजे त्यांच्या विचारातनं ते काय विचार करत असतील तो विचार आपण ओळखायचा आणि त्यांना जसं समजेल, समाजाला जसं समजेल त्या भाषेमध्ये त्या विचारांना बरोबर घेऊन आपल्याला त्यांच्या समोर आपलं ज्ञान सांगायचं, की जेणेकरून त्यांना कळेल आणि ते कळलं तरच आपण आपलं जे साध्य आहे ते प्राप्त करू शकतो. आणि ह्याच्यासाठी काय हवं आपल्याला, महत्वाची गोष्ट म्हणजे विवेक. आपण बघितलेलं आहे योग्य निवड प्रक्रिया, विवेक. समर्थ म्हणतायत, विवेके विण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन. जर विवेक आपण सांभाळला नाही आणि नुसतंच मी 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 असं करत गेलो, अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण झाला, तर तो भावाची अभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा काहीच फायदा होत नाही आणि मग आपणच नैराश्यग्रस्त होतो. एक वेळ अशी येते की आपल्याला वाटतं की बस झालं, आता आपलं कोणीच ऐकत नाही. आणि जेव्हा जेव्हा भय, संकट, निराशा हे जेव्हा असतं तेव्हाच माणसाला देव आठवतो. जोपर्यंत त्याची चलती असते त्यावेळेला तो असं म्हणणार नाही की हे सगळं देवामुळे घडलेलं आहे. सर्वसामान्य माणसामध्ये आणि संत सज्जनांमध्ये हाच महत्वाचा फरक आहे. संत म्हणत असतात की हे सगळी त्याची कृपा आहे. आपण म्हणत असतो की हे माझ्यामुळे घडलेलं आहे. पण जेव्हा दुःख होतं, संकट येतं, त्यावेळेला आपण म्हणतो की काय देवा, मी इतकं करून सुद्धा माझ्या नशिबी हेच आलंय. म्हणजेच काय, दुःखामध्ये आपल्याला फक्त देव आठवतो. म्हणून त्याला समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे, मूर्खस्य प्रतिमा देव.
इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. आपण काळजी घेत नाही आणि जेव्हा आजार होतो त्यावेळेला बरं करण्यासाठी औषध घेतो, पण आजार होऊच नाही म्हणून आपण काळजी घ्यायला हवी, ते आपण करत नाही. हा दोष आहे आणि हा दोष परिमार्जनासाठी किंवा याचं निवारण होण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शक हवा, सद्गुरू हवा, की जो आपल्याला चुकीच्या मार्गावरनं ओढून खेचून आणेल आणि योग्य मार्गावरती दिशा दाखवेल. आपल्याकडे आहे, सगळं आहे, पण एकदा निराशा आली, संकट आलं की मग आपण आपलं अवसान गळून जातो. आपल्या रडकथा चालू होतात, काहीच होत नाही, काहीच मला मिळत नाही, काहीच माझ्या जमी होत नाहीये. मग ह्याच्यातनं बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे. आज वर्तमानात काय चाललंय आपल्याला त्याची कल्पना आहेच. तर ह्याच्यासाठी आत्मचिंतन आणि आत्मविश्वास हा आपल्याला सद्गुरू सान्निध्यामध्ये किंवा सज्जनांच्या सान्निध्यामध्ये मिळतो. समर्थ म्हणतायत, होता विवेके संहार तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे. हा विवेक जर आपण सांभाळला आणि सारासार विचार केला तर मग आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय साध्य होईल, हा सगळा विचार आपण करू शकतो. आणि त्या दृष्टीने आपण आपलं प्रत्येक पाऊल पुढे टाकून समाजामध्ये आपली प्रतिमा उज्ज्वल करू शकतो. समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे, लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यांस लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय. हे होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण संत जे सांगतायत त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. एक सुंदर वाक्य, पक्षी जेव्हा फांदीवरती बसतो त्या फांदीचा तो आधार नक्की घेतो, पण त्या फांदीवरती त्याचा विश्वास नसतो. त्याचा विश्वास कशावरती असतो? त्याच्या स्वतःच्या पंखांवरती. फांदी तुटली तर तो फांदी सकट खालती पडत नाही, कारण त्याला माहिती असतं की माझ्या पंखांमध्ये बळ आहे, मी वरती उडून जाऊ शकतो. त्यामुळे आपलं बळ कशात आहे हे आपण ओळखायचं आणि त्याप्रमाणे आपण जर आपलं कार्य करीत राहिलं तर भगवंत नक्की साथ देतो. एक मनाचा श्लोक आहे, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. जर आपण आपलं कार्य, आपली शक्ती जर आपण ओळखली आणि त्याप्रमाणे आपण आपली कृती जर अंमलात आणली तर तो नक्की आपल्याला साथ देईल. न उपेक्षी, तो आपली उपेक्षा कधीही करणार नाही. आत्मविश्वास किती महत्वाचा आहे. सी.डी. देशमुख आपल्याला माहिती आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे भारतीय मूलवंशाचे पहिले गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख, सी.डी. देशमुख, नेहरूंच्या काळामध्ये असलेले अर्थमंत्री. ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांची गोष्ट अशी सांगतात की 10 प्रश्न जर असतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि असं लिहिलं असेल की कुठलेही 7 सोडवा, तर ते 10च्या 10 सोडवायचे आणि खालती लिहायचे की कुठलेही 7 तपासा.
आत्मविश्वास, ध्यास, अभ्यास, आपला त्याग तिथे प्रत्येक ठिकाणी दिसला पाहिजे, ध्यास दिसला पाहिजे, आणि तो आपल्यामध्ये एकदा अंगीकारला गेला, आपण ते स्वीकारलं गेलं, तर अशक्य काहीच नाही. लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यांस लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे. जर हे आपण असं नाही वागलो, आत्मविश्वास नाही बाळगला, किंवा आपण स्वतःला नाही ओळखू शकलो, आपण काय करू शकतो याची अनुभूती जर आपण नाही घेतली, तर मग मूर्खस्य प्रतिमा देव. नुसतं देवाला नमस्कार करून काहीच होत नाही, आपण कष्ट केले पाहिजेत, आणि त्या कष्टाचं चीज जे आहे ना, ते देव आपल्याला मदत करतो. ज्याप्रमाणे पक्षाला आपण बघितलं की पक्षाला माहितीये की माझे पंख मला वरती घेऊन जाणार आहेत, मी त्या फांदीचा जरी आधार घेतला असला तरी फांदी जर पडली तर मी काही खाली पडणार नाही. त्याप्रमाणे जे आपलं आत्मिक बळ आहे ते आपण वाढवलं पाहिजे, ते नीट राखलं पाहिजे. तरच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. इथेच थांबूया. समर्थ म्हणतायत, लोकी बरे म्हणा या कारणे, भल्यांस लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय. एक छोटीशी रचना. हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसते. गत दुःख आठवून त्याची उजळणी करत हताश कधी राहायचे नसते. यश पदरात पडत नाही म्हणून कधी रडायचे नसते. नव्या जोमाने सुरुवात करून जीवनाची दशा बदलायची असते. हाताचा पसा दुसऱ्या समोर धरून लाचारी कधी स्वीकारायची नसते. संकटांची तमा न बाळगता कष्टाने त्यावर मात करायची असते. दिवसभर नुसते बसून आपली रडकथा कधी गायची नसते. आत्मविश्वासाने कर्म करीत दिवसाची वाटचाल करायची असते. उद्याचे जीवन आनंदात जगण्यासाठी आजच आघात सोसायचे असतात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातूनच जीवनाचे रंग फुलवायचे असतात. थांबूया इथेच. रामा मी तव दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर समर्थ.